बोगस शिक्षक भरतीचे सूत्रधारच देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा गौप्यस्फोट। एसटी कामगारांच्या संपामुळे स्थानकातील छोटे मोठे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ, संपामुळे दररोजची भाकरी हिरावली। मोहाडी येथे मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन। ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशनच्या वतीनं गुणगौरव पुरस्कार वितरण संपन्न। धुळ्यात केक कापून ख्रिसमस डे साजरा। क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त फुले आंबेडकरी विचार शिक्षक संमेलनाचे आयोजन। आणि पाटण येथे टोकरे कोळी जमातीचा वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन। टीईटी परीक्षेत पेपर फुटीमधील घोटाळा उघडकीस आला असल्यानं भविष्यात परीक्षा परिषदेवरील विश्वास कमी होऊ लागला। राज्यातील बहुतांश भरती परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत। प्रत्येक परीक्षार्थींकडून टीईटी परीक्षेत पास करण्याकरिता प्रत्येकी 2.5 लाख गोळा केल्याची अत्यंत खळबळजनक माहिती मिळाली आहे। नाशिक शिक्षण विभागाचे माजी उपसंचालक व परीक्षा मंडळाचे प्रमुख तुकाराम सुपे यांच्यासाठी गिराहिक गोळा करण्याचे काम शिक्षण विभागाशी संबंधित असलेले धुळ्यातील भामरे, घुगे व देवरे शिक्षण विभागातील 3 कर्मचारी व दलाल करत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष व धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून या आरोपांमुळे शिक्षण विभागाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। या संबंधात पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना ईमेलद्वारे लेखी तक्रार पाठवल्याची माहितीही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। तर बोगस शिक्षक भरतीचे सूत्रधारच देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे असून तुकाराम सुपे हे तावडे महाजन व भाजपाच्या गळ्यातील ताईत असल्याचा आरोपही माजी आमदार गोटे यांनी केला आहे। तर अपंग युनिट मधील 850 शिक्षक भरतीत 1200 कोटींचा घोटाळा झाला असून या बोगस शिक्षक भरती प्रकरणात गुंतलेल्या धुळे जिल्ह्यातील दलालांची चौकशी करावी अशी मागणी देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। याचे सूत्रधार जे आहेत ते तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत। मी हा आरोप करत नाही, हे माझ्याकडे एवढे कागदपत्र आहेत काय हजाराच्या संख्येने। हे बोगस शिक्षक भरण्याचं त्यांनी पद्धत अशी केली की अपंग युनिट म्हणजे 8 विद्यार्थी असतील तर त्याला 1 तुकडी आणि 1 तुकडी असेल तर त्याला 1 शिक्षक। आता विचार करा की एका शिक्षकाकडनं हे 15 ते 20 लाख रुपये घेतात संस्थाचालक। असे गेल्या 10 वर्षामध्ये ज्यावेळेला मी काढलं प्रकरण 2014 मध्ये 10 वर्षामध्ये आम्ही हिशोब केला 1200 कोटी रुपयाचा फ्रॉड होता। मी स्वतः देवेंद्रजींना भेटलो वर्षा बंगल्यावर, त्यांनी साधारणतः माझं पाऊण तास तरी ऐकून घेतलं, सगळं कागद पाहिले आणि तेव्हा फार भयानक प्रकरण आहे, मी कोणालाही क्षमा करणार नाही। त्यावेळेला माझा त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास होता आणि तो गैरसमज होता माझा अर्थात। मी त्यानंतर त्यांना 7 वेळा भेटलो या प्रकरणासाठी। त्यांनी हे प्रकरण सगळं दाबून टाकलं। तुम्हाला मला अजिबात सांगायला संकोच नाही की कुठल्या गाडीमध्ये किती कोटी रुपये होते, ती गाडी कुठे आली, त्या गाडीतले पैसे टॅक्सीमध्ये कसे ठेवले, टॅक्सी मंत्र्याच्या घराच्या खाली कशी उभी राहिली इथपर्यंत तर मी त्यांना टिप्पण दिलं होतं, टिप्पण लेखी काय। आता हे जे सांगतायत शिक्षक भरतीत घोटाळा झाला, अरे या घोटाळ्याचे बाप तर तुम्ही आहात।
अक्षरशः तुम्हाला कल्पना नसेल, एका वेळेला साधारणतः 1100 ते 1200 शिक्षकांना मान्यता दिली. हे तुकाराम सोपे असताना काय. आणि हे अपंग युनिटमधले शिक्षक ना BEd आहे ना DEd आहेत. हे सगळे मॅट्रिक पास, 12वी पास आहेत. आणि संस्था चालकांनी आपल्या मनाप्रमाणे भरून घेतले आणि त्याची कुठलंही शैक्षणिक पात्रता न पाहता यांच्या अपॉइंटमेंट केलेल्या आहेत. त्याचा नाही, मला हे जे सत्य आहे ते लोकांच्या पुढे आलं पाहिजे, यासाठी मी आज माझ्या पुस्तक काढलेलं आहे. काय धुळ्याचे 3 लोक कोण होते? धुळ्याच्या सांगितलं ना, देवरे, भामरे आणि घुगे हे सगळे कर्मचारी आहेत. काय शिक्षण विभागातील? हो हो, शिक्षण विभागातील हे सगळे दलालीची कामं करतात. काय असं आहे, सुपे नाशिकला आल्यानंतर अक्षरशः संबंध शिक्षण विभागाचा बट्ट्याबोळ करून टाकायचा आपण. काय माझं म्हणणं हेच आहे, आज जे जोरात ओरडत आहेत काय, यांच्या काळात यांनी काय केलं? काय याचा अर्थ असा नाही की आमच्या इथलं काही चूक घडली असेल तर ती माफ करा, बिलकुल नाही. पण यांनी काय केलं? काय मी एवढं जर सांगितलं मी त्यांना, या अमक्या क्रमांकाच्या गाडीमध्ये इतके पैसे होते, इतके निघाले. आणि मी कधी सांगितलं? काल घटना घडली, आज सांगितलं. काय केलं देवेंद्र फडणवीसांनी? देवेंद्र फडणवीसांनी सांगावं, मी बोलतो ते खोटं आहे. सुभाष भामरेंचे बाचे, सख्खे बाचे डॉक्टर चारुदत्त शिंदे हे धुळ्याला सिव्हिल हॉस्पिटलला असताना काय यांनी बोगस सर्टिफिकेट दिली. आता बोगस सर्टिफिकेट कशाची दिली? तर विद्यार्थ्यांचं युनिट आणायचं, 8 विद्यार्थ्यांचं, तर बोगस सर्टिफिकेट तयार करायचं आणि बोगस सर्टिफिकेट तयार करून त्याचं शाळेच्या विद्यार्थ्यांची हे करायचं. आता ज्या वेळेला हे चारुदत्त शिंदे इथून याच्या तावडेच्या कार्यालयात गेले, त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी बसून ज्यांना बोगस दाखले दिले त्यांची मान्यता देण्याचं काम केलं. गेल्या महिनाभरापासून एसटीचा संप सुरू आहे. परिणामी स्थानकामधील प्रवाशांची रेलचल पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे स्थानकातील शेकडो फिरते विक्रेते, टपरीवाले, रसवंती, रिक्षा चालक व दुकानदारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. आधी लॉकडाऊन आणि आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप, अशा भीषण परिस्थितीत उदरनिर्वाह कसा चालवावा हा प्रश्न हा सर्वांसमोर निर्माण झाला आहे. तर उसाचा रस विकणारा व्यावसायिक, तसेच बस स्थानकातील एसटी कॅन्टीन चालवणारे, तसेच रिक्षा चालक व इतर गोळ्या, बिस्किट, फळांची विक्री करणारे दुकानदार आणि फेरीवाले यांची उपासमार होत आहे. एसटी कामगारांनी पुकारलेला संप अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे स्थानकातील या व्यावसायिकांचा धंदा पूर्णपणे ठप्प झाला आहे. एसटी बंद असल्यानं एकही प्रवासी स्थानकात येत नाही. त्यामुळे त्यांचा 1 रुपयांचा देखील धंदा होत नाही. दररोज चालणारी भाकरी आता त्यांची हिरावली असून बस स्थानकातील उसाचा रस विकणाऱ्या व्यावसायिकांनी आपले कामगार व्यवसाय होत नाही म्हणून पुन्हा गावी पाठवले असल्याचं सांगितलं जात आहे. तर एसटीच्या संपाचा मोठा फटका बस स्थानकातील या व्यावसायिकांना बसला असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. तर घरं कशी चालवायचे, बँकेचे हप्ते कसे फेडवायचे, कामगारांचे पगार कुठून द्यायचे इत्यादी प्रश्न आता व्यावसायिकांना भेडसावू लागले आहेत. पाहूया आमच्या प्रतिनिधीने घेतलेला संपूर्ण आढावा. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. बस स्थानकातील माझं संकुलात आमचं दुकान आहे. व्यापारी संकुलातील माझं नाव रवींद्र गंगाधर जिरापुडे. एसटी बंद असल्या कारणामुळं आमच्या सर्व दुकानदार बांधवांवर उपासमारीची वेळ आलेली. तसंच रिक्षा, इथं अनेक धंदे, रिक्षा असेल, मोटर गाडी असेल, टॅक्सी स्टँड आहे, प्रत्येक छोटे मोठे धंदे प्रत्येकाचे. एस टी बंद असल्या कारणामुळे फक्त एस टीचे नुकसान नाही, प्रवासींचं नुकसान नाही त्याच्यामध्ये. तसं एस टी जे कर्मचारी संपर्क उतरलेले, तसंच आज आम्हाला पण प्रत्येक दुकानदाराला दुकानं बंद ठेवावं लागते. कारण की सर्व या एस टी स्टँड समोर जेवढा पण दुकानदार आहे किंवा छोटे मोठे धंदे करणारे हे सर्व एस टीवर अवलंबून आहे. एस टी बंद असल्या कारणामुळे सर्वांच्या उपासमारीच्या आज दुकानं बंद आहे.
तर पोट भरण्याची मुश्किल झालेली आहे आम्हाला. तर आता समजत नाही की काय करायचं. 1 तारीख झाली, 22 तारीख होती कोर्टाने दिलेली, नंतर 5 तारीख आली, आता असं तारखा चालूच राहणार आहे. तर याच्यामध्ये आम्हाला असा प्रश्न पडला की आम्ही दुकानदारांनी काय करायचं. दुकानात तर काही कुठे घेऊन जाऊ शकत नाही आम्ही. जिथं आमचा रोजचा धंदा 1,500 2,000 तो धंदा होता, आज 100 रुपये सुद्धा धंदा होत नाही. तर याच्यावर कुठंतरी शासनाने म्हणा किंवा ST कर्मचाऱ्यांनी याच्यावर काहीतरी निर्णय निघाला पाहिजे की जेणेकरून आमचे उपासमारीची वेळ येणार नाही आमच्यावर व सर्वांचं व्यवस्थित पोट भरण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. असं काहीतरी शासनाने मधला उपाय सुचवायला हवा. त्र्यंबक चौधरी उर्फ चौधरी बापू, मी ST कामगारांना विनंती करतो की आपल्या मागण्या चालू ठेवून कामावर हजर राहाव्या. विनायकांच्या मागण्या तुम्ही चालू ठेवावा, पण लवकरात लवकर कामाला यावं. कारण आमच्या रिक्षा बांधवांचे, आमच्या विद्यार्थी बांधवांचे, मुलांचे फार हाल होत आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक पॅसेंजर प्रवासी कर्मचाऱ्यांना डबल पैसा लागतो, जास्त पैसा लागतो. प्रवासी खूप भाडे वाढवून दिले प्रायव्हेटवाल्यांनी. तर आपण आहे ना काम करून विलिनीकरणाची मागणी ही लावून धरावं आहे, पण आपण कामावर यावं ही विनंती करून मी माझे 2 शब्द संघटनेतर्फे मी तुम्हाला पाठिंबा देतोय. पण तुम्ही कामावर या आणि ती जी विलिनीकरणाची मागणी आहे ती काम करून मागणी लावून धरा. एवढं माझं 2 शब्द आपल्याला सांगणे विनंती आहे. बस दुसरं मी काही बोलू शकत नाही. आज शासनाला मी अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ST कामगारांकडं लवकरात लवकर लक्ष देऊन त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडावा की आमची रोजीरोटी सुद्धा पूर्वत चालू करावी आणि सगळ्यांनाच एक न्याय मिळेल. त्यांना न्याय दिला म्हणजे आमच्या सगळ्यांना न्याय मिळेल. आणि आमचे बी आहे ना संसार, उद्योग, पाणी, हे महामारी, हे कोरोना वगैरे फार आता अडचणीत आलेलं आहे. आम्ही पहिले 4-5 वर्षापासून आणि त्याच्यात अजून अडचण येऊन गेली आहे. आमची परिस्थिती फार डबकायला आलेली आहे. तर आपण शासनाने बी लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढून लवकरात लवकर ST कर्मचाऱ्यांच्या पदात काहीतरी टाकावे आणि त्यांना कामावर बोलवले. ही सरकारला बी माझी विनंती आहे. सर्व वंदे मातरम, धुळे जिल्हा वंदे मातरम संघटनेतर्फे मी आपल्याला जाहीर करतो, आवाहन करतो की तुम्ही लवकरात लवकर सरकारने आणि कामगारांनी लवकरात लवकर आपल्या कामावर यावं. मोहाडीतील वालचंद बापूजी शिंदे ग्रुपच्या वतीनं दिनांक 27 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान 5 मंदिरांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उत्तर प्रदेश येथील पंचाग्नी आखाड्याचे राष्ट्रीय महामंत्री महंत 1008 सोमेश्वरानंद ब्रह्मचारी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. मोहाडी येथे 5 मंदिराची प्राणप्रतिष्ठा महंत 1008 सोमेश्वरानंद ब्रह्मचारी यांच्या हस्ते होणार असून तर उद्घाटन धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक विनायक शिंदे असणार आहेत. तर या कार्यक्रमात विविध राज्यातील आखाड्याचे संत सहभागी होणार आहेत. या 5 दिवसात शोभायात्रा, विश्व कल्याणासाठी यज्ञ तसेच भागवत कथेचे देखील आयोजन करण्यात आला आहे. कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा तसेच 5 जानेवारीला तिरुपती बालाजी येथे पदयात्रेसाठी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील राजेंद्र शिंदे यांनी केलं आहे. या प्रसंगी मुक्तानंद महाराज, महंत संपूर्णानंद ब्रह्मचारी, महंत निलेश चैतन्य, महंत विचित्रानंद ब्रह्मचारी, महंत गोपालानंद ब्रह्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खेडेपाडे लोकांनी 7 दिवस करता प्रसाद घेण्याचा लाभ घ्यावा. हे सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने हे मंदिर उभं राहिलेले आहे. आम्ही काहीच केलं नाही, आम्ही तर फकीर लोक आहे, पण हे भगवंताच्या कृपेने एवढं मोठं कार्य पार पडलं आणि अख्ख्या खेड्यापाड्यांच्या, धुळे शहरांच्या सर्वांना वालचंद बापूजी ग्रुपतर्फे किंवा पिंपळ्या माताच्या मंदिरातर्फे सर्वांना भाविकांना 7 दिवसात प्रसादाचा लाभ घ्यावा. कथा आहे, मिरवणूक आहे आणि त्याचा लाभ घ्यावा सर्वांनी. राम फलदात्रे तो ज्योतिर्लिंगायते नमः। आज हम सब इस पावन भूमि में एकत्र हुए हैं। भगवान मातेश्वरी राजराजेश्वरी पिपला माता मंदिर इस प्रांगण में पंच देवों की प्राण प्रतिष्ठा होने जा रही है आपके मोहाड़ी नगर में। मोहाड़ी धुलिया जिला के अंतर्गत एक ग्राम है और यहाँ की आम जनमानस में अपार श्रद्धा का भाव है, श्रद्धा का विषय है। हमारे बहुत प्रिय शिष्यों में ऐसा आया है 100 लोगों में कोई एक सूरवीर होता है, 1000 लोगों में कोई वक्ता होता है। सतेषु जायते सूरा सहस्त्रेषु च पंडितः। 1000 लोगों में कोई कर्मकांडी ब्राह्मण होता है, 10,000 लोगों में कोई बोलने वाला वक्ता होता है
लेकिन दाता भवति वानवः, कोई दानी पुरुष एक ऐसा प्राप्त होता है जिस पर भगवान की कृपा होती है, वही दानी पुरुष होता है। ऐसे हमारे दानी पुरुष हैं हमारे राजू पहलवान जी, जिनके द्वारा कहीं निमित्त मात्र हैं, माध्यम हैं। आज इतना होने के बाद इनके अंतरात्मा में इतना सा क्लेश, इतना सा अहम पैदा नहीं हुआ। जब भी कहते हैं मैंने कुछ नहीं किया, सब भगवान कर रहे हैं। ये माध्यम है, निमित्त हैं, लेकिन भगवान दत्तात्रेय महाराज की कृपा, इनकी कुल स्वामिनी माता पिपला माता एवं मातेश्वरी हनुमान जी महाराज, सभी देवी देवताओं की कृपा से ये कार्य संपन्न होने जा रहा है। और विशेष बात तो यह है कि मेरी जन्मभूमि यही मोहाड़ी की। मैं इस समय श्री पंच अग्नि अखाड़े में राष्ट्रीय महामंत्री के पद पर कार्यरत हूँ और पूरे देश विदेश में हमारे श्री पंच अग्नि अखाड़े की लगभग 700 शाखाएं हैं। हमारा कार्यक्रम सभी महात्माओं का बड़ा व्यस्त रहता है। भैया की बात हुई, भैया ने कहा नहीं महात्माओं को बुलाना है। आपके बड़े विशेष प्रेम से सारे दूर दूर से बिल्कुल प्रमुख महात्माओं को, बहुत कम मात्रा में 5 से 10 महात्मा लोगों को हम लोगों ने, तो अगर कुछ पहले से नियोजन होता तो बहुत हजारों की तादाद में यहाँ महात्मा लोग उपस्थित होते। लेकिन ऐसे ऐसे संत, ऐसे ऐसे ऋषि मुनि से जिनके प्रोटोकॉल चलते हैं, वो बिल्कुल सारे कार्य, कल गुजरात में आज का संघ का एक बहुत विशेष कार्यक्रम था जिसमें लाखों की भीड़ और विशेष मुख्य अतिथि के रूप में हमारे अध्यक्ष जी थे। उसमें उन्होंने कहा नहीं हमारे घर का काम है, हमारे महाराज श्री ने कहा है तो हम इस कार्यक्रम को नहीं जाएंगे, हम यहाँ जाएंगे। तो भैया का प्रेम, और इसलिए सारे संत महात्मा, और मैं मीडिया के माध्यम से यहाँ पधारे सारे संत महात्माओं को, उनको बहुत बहुत धन्यवाद दूंगा। यहाँ के जो मोहाड़ी ग्राम के, धुलिया के आसपास के क्षेत्रवासी, जिनका अपार सहयोग, अपार श्रद्धा, उनकी भावना और श्रद्धा भक्ति देखकर मेरी अंतरात्मा में इतनी प्रसन्नता है कि उसका मैं वर्णन नहीं कर सकता। और इसी क्रम में बस मैं इनको भी बहुत धन्यवाद दूंगा कि हनुमान जी महाराज की ऐसी कृपा इन पर और इनके पूरे परिवार पर, इनके इष्ट मित्रों पर सदैव ऐसी बनी रहे, इनकी प्रवृत्ति धर्म में जागृत रहे। यही ऐसे ही इन्होंने कई जगह मंदिरों की स्थापना की है। इनका बखान करने की कोई बात नहीं है, तो छोटी बात है, लेकिन इनके द्वारा अनेक ऐसे जो कार्य किए जा रहे हैं, ऐसे ही धर्म की पताका ये फहराते रहे। यही हम हनुमान जी महाराज से प्रार्थना करेंगे और इनको बहुत बहुत आशीर्वाद देंगे। आप सब मीडिया के माध्यम, मीडिया के बंधु, चौथा स्तंभ मीडिया होता है एक धर्म का। आज कोई भी समाचार होता है दूर दूर तक फैलता है, लेकिन धर्म का, संत कुटिया का निर्माण, बाउंड्री वाल एवं यज्ञ का आयोजन, माता राजराजेश्वरी का सतचंडी यज्ञ है। 27 तारीख से 1 तारीख तक 5 दिवसीय प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम अलग अलग विधि विधान से, शास्त्रोक्त परंपराओं से होगा, जिसमें यज्ञ का समय प्रातः लेकर 7 बजे से पूजन होते हुए दोपहर तक 2 बजे तक यज्ञ के कार्यक्रम संपन्न होंगे। संध्या समय में 3 बजे से शाम को 7 बजे तक श्रीमद् भागवत कथा का आयोजन होगा, जिसमें दूर दराज से हमारे संत महात्मा एवं गणमान्य व्यक्ति पधारे हैं। विशेष रूप से भारत साधु समाज प्रमुख जूनागढ़ गुजरात से पधार रहे हैं हमारे अग्नि अखाड़ा के सभापति श्रीमंत मुक्तानंद जी महाराज, जिनकी अनेक कार्य, 107 उनके संस्थान, विद्यालय, कॉलेज, अस्पताल, बहुत से कार्य हैं। उन प्रोटोकॉल से उनके कार्यों का नियोजन होता है, लेकिन हम राजू भैया के कहने के कारण, इनके विशेष प्रेम के कारण, इनके विशेष आग्रह के कारण दूर दूर से स्वामी मुक्तानंद जी महाराज हमारे जूनागढ़ से पधार रहे हैं। आज स्वामी हमारे अग्नि अखाड़े के सचिव संपूर्णानंद जी महाराज पंजाब चंडीगढ़ से पधार रहे हैं। उनके साथ थानापति विचित्रानंद जी महाराज प्रयागराज उत्तर प्रदेश से आ रहे हैं। हमारे साथ इस समय विराजमान हैं पंजाब से हमारे सचिव अग्नि अखाड़ा नीलेश चेतन ब्रह्मचारी जी महाराज, हमारे गोपालानंद जी ब्रह्मचारी जी महाराज अग्नि अखाड़ा मंत्री हैं। आप वृंदावन धाम से पधारे हैं। हमारे अनेक विद्वान मनोहर लाल शास्त्री जी व्याकरणाचार्य जी हैं। हमारे यहाँ के पुजारी एवं यहाँ के गणमान्य लोग, हमारे राजू भैया के पूरे परिवार, इनके पूरे इष्ट मित्र और यहाँ के गणमान्य व्यक्ति, सबके द्वारा, सबके सहयोग से, हनुमान जी महाराज की प्रेरणा से ये कार्य का संपन्न करने का सौभाग्य हमारे राजू पहलवान को प्राप्त हुआ है। आप सब मीडिया बंधुओं के द्वारा मैं केवल पूरे देश विदेश तक, जहाँ तक ये संदेश जाए, मैं यही कहना चाहूँगा, शास्त्रों में आया है सतेषु जायते सूरा सहस्रेषु च पंडिता वक्ता 10 सहस्रेषु दान।
महात्मा ज्योतिराव फुले स्मृती दिन या शिक्षक दिन निमित्तानं नाशिक विभाग स्थळ गुणगौरव पुरस्कार 2021 वितरण समारंभ कार्यक्रम ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशन धुळे जिल्ह्याच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। सदर हा कार्यक्रम शहरातील गरुड वाचनालय या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विलासरावजी पाटील हे होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन 40 गावचे मॉडर्न कॉर्पोरेटिव्ह बँकेचे चेअरमन अशोक खलाने यांच्या हस्ते तर पुरस्कार वितरण प्राध्यापक शरद पाटील माजी आमदार यांच्या हस्ते झाले आहे। तर पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आला आहे। सदर पुस्तकाचे प्रकाशन कमलाकर श्रीसागर विजय महाजन यांच्या हस्ते झाले आहे। तर प्रतिमा पूजन प्राध्यापक SK चौधरी प्राध्यापक SM पाटील यांच्या हस्ते झाले। तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र खैरनार, राजेश बागुल, भरत महाजन, प्रदीप आईरे, गोपाल देवरे आदी यावेळी उपस्थित होते। तर या कार्यक्रमासाठी अधिक परिश्रम प्रवीण पाटील, ईश्वर महाजन, संजय खलाने, जितेंद्र पगारे, अनिल सोनवणे, काशीनाथ माळी, सतीश वैष्णव, वासुदेव माळी, VR महाजन, वसुंधरा लांडगे यांनी घेतले आहे। तर ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शिक्षक पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल, पण माझी एक नैतिक जबाबदारी आपल्याला समाज जीवनामध्ये स्वीकारावी। समाजात आम्ही नेहमी सांगतो अशोकराव की आजही 2-3 लोकांना यंत्रणेला घाबरतात, एक तर न्याय व्यवस्थेला घाबरतात। म्हणजे तुम्ही पहा, एखाद्या कोर्टाने आदेश केला ना तर खूप घाबरतात, म्हणजे पुढारी पण घाबरतात। कोर्टाच्या आदेशाने ओबीसी स्थगिती आली, आपल्या कोर्टाने आदेश केला म्हणून परत इलेक्शन लागलं विदाउट ओबीसी रिझर्वेशन। कोर्टाच्या आदेश सुप्रीम मध्ये जातात, म्हणजे इथं न्याय नाही मिळाला हायकोर्ट नंतर सुप्रीमचा एखादा ऑर्डर, जी सुप्रीमची ऑर्डर आहे, हा केस लॉ झालेला आहे, हे असं आहे। म्हणजे न्याय व्यवस्थेचा एक आधार आहे। दुसरं आहे थोडेसे घाबरतात ते पोलिसांना, आणि तिसरं एक क्षेत्र आहे की जिथे एक नैतिक दबदबा आहे, ते आपलं मास्तरकीचं क्षेत्र आहे। म्हणून या क्षेत्राचं पावित्र्य जपायची जबाबदारी आपल्याला खूप महत्वाची आहे। आणि मला असं वाटतं की विलासराव हा एक प्रयत्न जे आहे समाज जीवनामध्ये, हा जो उपेक्षित वर्ग आहे, जो भ्रष्ट पद्धतीने पुरस्कार देणाऱ्या यंत्रणा आहे, तिथं पुढे लांबून चालक करणाऱ्या लोकांना मिळणारे पुरस्कार, त्याच्या व्यतिरिक्त हा खूप चांगला आणि पवित्र पुरस्कार आहे। तुम्ही त्याला सगळेजण पात्र झालेला आहे। तुमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशोकरावची भेट झाली। अशोकराव पण चांगलं मार्गदर्शन करू शकतात। त्यांनी मी म्हटलं आज त्यांच्यातला मास्तर जागा झाला। अशोकराव पण चांगलं बोलतात, अनेक अनुभव संस्थाचालक म्हणूनही त्यांना आलेले आहेत। ते मोठी शिक्षण संस्था सांभाळतात, शाहू फुले आंबेडकर विचार समितीचे आहेत। त्यांचे आपल्याला मूलभूत थोडक्यात ऐकायला मिळालं, त्यांनी सविस्तर बोलायला पाहिजे होतं। सर तुम्ही अपेक्षा केल्या, राजकीय लोकांकडनं अपेक्षा करायचे दिवस आणि सहज इतकं सोपं नाही आहे। ते ओपनिंग झाल्याचं तुम्हाला 3 ओव्हर खेळायला सांगितले आणि तुम्ही खेळले, पण महाजन सर खूप वाईट परिस्थिती आहे। आम्ही तुमच्या एरोडला आम्ही नेहमी येतो, डॉक्टर भरपुराठी, किरण बिर्ला मध्ये सहकारी होते। धुळ्यातील राजवाडे बँक समोरील कॅथोलिक चर्चमध्ये सर्वधर्म संघातर्फे केक कापून ख्रिसमस डे साजरा करण्यात आला आहे। यावेळी डॉक्टर JU डोंगरे, कर्नल उत्तमराव पाटील, फादर विल्सन, रॉडिक्स बाबा, धीरज सिंग, हुसेन, गुरुजी राधेश्याम वर्मा, श्रीकृष्ण बेडसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले स्मृती दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमीच्या वतीनं फुले आंबेडकरी विचार शिक्षक संमेलन 2021 चे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले असून या प्रसंगी पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आलं आहे। सदर या कार्यक्रमाचे आयोजन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात करण्यात आलं होतं। संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर मिलिंद बागुले होते, तर संमेलनाचे उद्घाटन व पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते झाले। राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम प्रधान सचिव सामाजिक न्याय मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे श्याम तागडे यांच्या हस्ते झाला आहे। तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक श्रावण देवरे, तर स्वागत अध्यक्ष रामचंद्र जाधव, तर मुख्य संयोजक भास्कर अमृत सागरे होते। तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर गंगाधर आईरे, प्रसिद्धी साहित्यिक नाशिक, रावसाहेब डी वाघ, गट विकास अधिकारी पंचायत समिती धुळे, तसेच मनीष पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धुळे, तसेच श्रीमती सुरेखा देवरे, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती धुळे। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना झालटे यांनी केले आहे, तर आभार प्रदर्शन दिनेश चव्हाण यांनी केले आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। सुनंदा निकम, मी सुनंदा निकम, आरोग्य विभाग जिल्हा परिषद धुळे येथे कार्यरत आहे। मी आजचं
फुले आंबेडकरी विचार शिक्षक संमेलनात आणि प्रमुख पाहुणे म्हणून माझी उपस्थिती होती. आजचं जे संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं शिक्षकांसाठी बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्या बक्षीस वितरणाच्या निमित्ताने संमेलन अध्यक्ष माननीय उत्तम कांबळे साहेब, संमेलनाचे उद्घाटक आणि संमेलनाचे अध्यक्ष मिलिंद बागुल सर यांनी या कार्यक्रमाचं संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. या संमेलनात नवीन शिक्षण धोरण कार्यप्रणाली या विषयावर परिसंवाद आयोजित केलेला होता. त्या परिसंवादात विविध मान्यवरांनी सहभाग घेतला आणि कवी संमेलन, परिसंवाद आणि बक्षीस वितरण असं या कार्यक्रमाचं आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. अतिशय चांगलं आणि उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. शिंदखेडा तालुक्यातील आशापुरी माता पाठण या ठिकाणी 26 डिसेंबर 2021 रोजी टोकरे कोळी जमातीचा वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे करण्यात आला आहे. लग्न म्हटलं की वधू पाहण्याची मोठी कसरत असते, त्यातच वेळ आणि पैसाही खर्च होतो. या साऱ्या गोष्टी लक्षात घेता वधूवर परिचय मेळावा घेण्याची समाज मान्यता पुढे आली आहे. त्याला चालना देण्यासाठी आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाने व्हॉट्सअप 1 ते 21 ग्रुप तयार करून धुळे व नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजातील भावी वधूवर यांचा बायोडाटा तयार करण्याचं काम 2016 पासून हाती घेतले होते. तर वर्षाला 1000 बायोडाटा येत असतात. तर संस्थेचे सूचक मंडळ कडून 200 विवाह जुळून आलेले असतात. त्याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत असतो. याच माध्यमातून अनेक कुटुंबियांच्या पाल्यांचे विवाह जुळून आलेत. आता त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी 26 डिसेंबर रोजी भव्य वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं करण्यात आला आहे. प्रतिनिधी संजय कोळी, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा. बोगस शिक्षक भरतीचे सूत्रधारच देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा गौप्यस्फोट. एसटी कामगारांच्या संपामुळे स्थानकातील छोटे मोठे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ. संपामुळे दररोजची भाकरी हिरावली. मोहाडी येथे मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशनच्या वतीनं गुणगौरव पुरस्कार वितरण संपन्न. धुळ्यात केक कापून क्रिसमस डे साजरा. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त फुले आंबेडकरी विचार शिक्षक संमेलनाचे आयोजन. आणि पाटण येथे टोकरे कोळी जमातीचा वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन.